हाय हॅलो नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. पहा, ढोकळा इतका मस्त झाला आहे आणि माझ्या लेकीने केला आहे बरं का. एकदम स्पंजी ढोकळा. तर माझ्या रेसिपीला बागकामाचा तडका सध्या मी देत आहे. कळलं नाही ना? तर बघा, सध्या मी रेसिपी तर करतेच आहे, तसेच बागकामाचे छान छान व्हिडिओ पण करण्यात मी व्यस्त आहे. काय नाही पाहिलं का? कुठं पाहायचं? अहो, आपल्या चॅनलवर मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये. थांबा थांबा, आधी रेसिपी पहा, मग पहा ते व्हिडिओ. आता लेकीने केलेला ढोकळा आधी खाणार आहे, असं आयता मिळाला ना, आहा हा काय छान वाटतं ना. आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे ज्या रेसिपीचे व्हिडिओ पाहतात ना ताई, त्या माझ्या बागेतले व्हिडिओ पण पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच आवडतील तुम्हाला. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे पातेल्यात मी 3 चमचे साखर घेतली आहे आणि अर्धा चमचा मी मीठ घेणार आहे. आणि 2 चिमूटभरच हळद घ्यायची. हळद जर जास्त झाली तर माहिती आहे बघा, कपड्याला हळद लागली आणि आपण ढोकळा सोडा किंवा इनो वापरतो आणि त्याच्यामुळे रिॲक्शन होऊन ढोकळ्याला पॅच पडतात लाल. बघा, कपडे पण आपण साबण लावला कपड्याला तर हळदीचे डाग ते लाल होतात. त्यामुळे चिमूटभरच हळद टाकायची. आणि तुम्हाला जर खरंच नकोच वाटत असेल तर तुम्ही खायचा कलरही म्हणजे टाकू शकता. पण तुम्ही पाहिलाच असेल ढोकळ्यात कुठंही स्पॅच दिसले नाहीत लाल, त्याच्यामुळे छान झालेलं आहे. हळद टाकू शकता. आता मी त्याच्यात लिंबू पिळून घेतलेले, 1 लिंबू चा रस मी टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी मेजरमेंट जे वाटीने बेसन पीठ घेतले त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे, बदल करायचं नाही. हे जर प्रमाण तुम्ही परफेक्ट हेच ठेवलं तर तुमचा ढोकळा चुकणार नाही. तुम्ही करून पहा आणि मला सांगा की हो, एकदम छान झाला होता. जसं केलं ना तसंच करा, त्यात बदल करू नका, एकदम परफेक्ट होईल. आता मी हे एक करून म्हणजे त्या 2 वाट्या बेसन पीठ मी त्या पाण्यात टाकून तयार करणार आहे. एकदम छान फेटून घ्यायचं, गुठळी होऊ द्यायची नाही. तसं तर काही घाबरू नका. थोडंसं मी मिक्सरवर फिरवलं होतं, कारण कदाचित थोड्याशा गाठी किंवा राहू शकतात, नीट मिक्स होत नाही. त्याच्यामुळे मी थोडं मिक्सरमध्ये आधी हातानेच म्हणजे पळीनी, छोट्या पळीनी चांगलं फेटून घेतलं आणि नंतर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यामुळे एकदम मस्त बॅटर झालं होतं. कुठंही असंही पहा बघा, काही गाठी राहिल्या नव्हत्या. पण तरी पण म्हणलं नको काय चुकायला म्हणून असं छान मिक्सरमध्ये च्या भांड्यात काढून फिरून घेतलं आणि एका भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. आत्ताच आपल्याला ह्याच्यात सोडा किंवा इनो टाकायचं नाही. म्हणजे तुम्ही सोडा टाकत असाल तसं मी सोडा टाकलेलाच नाही, इनोच टाकलेला आहे. त्याच्या आधी मी इथे पातेल्यात पाणी गरम करून घेणार आहे, म्हणजे उकळून घेणार आहे. त्याच्यात पालती मी प्लेट टाकली. कुणाकडे स्टँड तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टँडही ठेवू शकता उंच होण्यासाठी. आता मी ते बॅटरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. 2 वाट्याला मी 4 चमचे मी जो हलवायला घेतला ना चमचा किंवा पोह्याचा चमचा, मी ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे. चांगलं फेटून घ्यायचं. त्या बॅटरमध्ये ते तेल पूर्ण छान मिक्स झालं पाहिजे. असं छान मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करूपर्यंत पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता इथं गडबड करायची नाही. तुम्ही पाहिलं असेल की मी इनो अजून टाकलेला नाही आहे. आधी पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. जर आपण आधीच त्यात सगळं इनो ते टाकून ठेवला तर त्याचे रिॲक्शन चालू होतात आणि मग तो पाणी गरम नसेल तर ढोकळा फुगत नाही. त्याच्यामुळे पाणी उकळून द्यायचं आणि मग ते इनोचं रिॲक्शन चालू आणि पाणी खालून आपल्याला गरम वाफ असं ह्याच्यामुळे त्या दोन्हीचं छान फुगला जातो ढोकळा. त्यामुळे पाण्याला उकळी आल्याशिवाय आपल्या बॅटरमध्ये इनो टाकून फेटून घ्यायचं नाही, जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत. आता छान फेटून घ्यायचं आहे एकदम मस्त असं की पहा तुम्हाला असा कलरसुद्धा चेंज व्हायला दिसत असेल. पिवळं दिसत होतं, आता पांढरट दिसायला लागले. फेसाळलेलं आहे चांगलं असं जाडसर. ते बॅटर असं जाडसर दिसायला लागले, घट्ट असल्यासारखं, म्हणजे ते फुगलेलं आहे त्या इनोमुळे. आता थोडंसं त्या भांडं असं आदळून घ्यायचं, म्हणजे कुठे बबल्स रे राहून हे होऊ नये म्हणून. आणि छान आदळून घेऊन ते बॅटर आपण त्या बॅटरचं भांडं आपण त्या पातेल्यात ठेवणार आहेत. असं छान उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं. चांगलं 25 मिनटं तरी आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं. मध्ये मध्ये ताट कधीच उघडायचं नाही 20 मिनटं झाल्याशिवाय, नाहीतर त्याच्यात थंड हवा जाऊन आपला ढोकळा छान होणार नाही, फुगणार नाही. त्यामुळे 20-25 मिनटं मध्यम आचेवरच
पाहायचं, मध्ये थोडंसं मध्ये पाहून चाकूने त्यात घालून पाहायचं की कच्चा आहे का. चाकूला जर ते बॅटरचं पीठ लागलं तर कच्चा आहे समजायचं, अजून थोडा वेळ ठेवायचं. जर नाही लागलं तर मग आपला ढोकळा झाला असं समजायचं. पहा किती छान फुगलेला आहे. मला तर वाटतं झालेलाच आहे ढोकळा छान, म्हणजे फुगला आहे छान, शक्यतो कच्चा राहिलेला नसणार आहे. तरी मी चाकूने पाहते. पहा 2 ठिकाणी मध्ये पण पाहून बघते, कारण मध्ये कच्चा राहू शकतो. हे पहा कुठंही पीठ लागलेलं नाही, म्हणजे झालेला आहे ढोकळा. आता थंड होऊ देते. थंड झाल्याशिवाय गडबड करायची नाही, थंड झाल्याशिवाय ढोकळा काढायचा नाही ताटात, नाहीतर मग त्या भांड्यालाच चिटकला राहतो. जर गरमात काढला तर चिटकला जातो. आणि थंड झाल्यामुळे मी ते बॅटर टाकायच्या आधी भांड्याला तेल लावलं होतं, त्यामुळे चिटकणार नाही त्या भांड्याला. असं छान आता मस्तपैकी ढोकळा माझा झालेला आहे. तोपर्यंत आपण त्याच्यावर छान तडक्याची तयारी करूया आपण. मी तेल घेतले, मोहरी घ्यायची, कढीपत्ता, मिरच्या घेतल्यात. मिरच्या जरा म्हणजे आमच्यात आवडतात जास्त तिखट म्हणून मी वेगळ्या जास्त तळून घेतलेल्याच आहेत मिरच्या, दाखवताना थोड्याशा दाखवल्यात. आणि त्याचं छान असं तडकू देणार आहे. आणि त्याच्यात मी थोडंसं हिंग टाकणार आहे. हिंगाने छान चव येते आणि तो सर्व तडका आपल्या त्या ढोकळ्यात जाणार आहे, त्याच्यामुळे त्या ढोकळ्याला पण एकदम छान चव लागणार आहे. आता कढीपत्ता टाकून घेते. मिरच्या टाकलेल्या थोड्याशा दाखवल्यात तुम्हाला वेगळ्या तळून घेतलेल्या, आणि हिंगाने छान चव लागते म्हणून हिंग थोडंसं टाकून घेतलेले. आणि तो तडका आता थंड झाला तर की थोडंसं म्हणजे मी त्याच्यावर टाकून थोडं पाणी टाकून घेते. असं पाणी टाकून छान तडका झाला आहे. हे पहा आता किती छान ढोकळा झालेला आहे, म्हणजे पाहताय ना किती असं स्पंजी झालेलं आहे. कापताना सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की चाकू आतमध्ये जाताना कसं जातो आहे. तो अक्षरशः एवढा फुगला आहे की वरचे ते म्हणजे असं त्याला भेगा पडायला लागल्या. तर एकदम छान झालं आहे ढोकळा मस्त. असा ढोकळा करून पहा, परफेक्ट ते प्रमाण जर तुम्ही घेतलं ना बरोबर ह्याप्रमाणे तुमचा ढोकळा चुकणारच नाही. करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये. ते पहा किती छान झाला की ते मनाने त्याचे भाग खाली पडायला लागले. तर आणि तुम्ही मला सांगा की कसा झालता ढोकळा. ह्याप्रमाणे करा, एकही म्हणजे कुठलेही प्रमाण चुकवू नका, बरोबर जसं सांगितलं तसंच करा. परफेक्ट तुम्हालाही जमेल ढोकळा. एकदम छान झालेला आहे, खायला पण मस्त झाला होता. असं छान ते पाहूनच असं खावासाठी. आता माझ्या लेकीने शिकल्या म्हणलं तुम्ही तर शिकणारच, त्याच्यामुळे एकदम छान झाला होता. जास्त गुलाब येण्यासाठी गुलाबाचं रोप कसं लावायचं, त्याच्यावर कीड कशी ओळखायची, म्हणजे बरेच त्याच्यावरची माहिती मी देणारे असे व्हिडिओ 2-3 टाकले आहेत. सर्वांना खूप आवडले आहेत. तुम्ही पण पहा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.